केलं त्या आंदोलनाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सरकारचं यात मी जाहीर निषेध करतो. माझा साष्टांग नमस्कार. हे पहा, साधारणतः 1 महिन्यापासून क्रांतीचं बिगुल वाजलेलं आहे. कारण जनरेशन झेडने देशाची सर्व सूत्रे हातात घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत देशाची साधारणतः 25 वयाचे साधारणतः 50% पॉप्युलेशन तरुणांचं आहे. तर तरुणांनी लीडिंग हातात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 20 तारखेला जे जंतर मंतरवर आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीच्या इमर्जन्सी कमिशनर अविनाश कुमार याची इमर्जन्सी नियुक्ती केली आणि त्या साधारणतः 19 तारखेच्या रात्री जे काही करायचं होतं ते त्यांनी नियोजित केलं की काय करायचे, कसं करायचे, कसा यांचा विद्रोह मोडून काढायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि लोकशाहीच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने संसदेकडे मोर्चा जाणार होता. परंतु या पूर्वतयारीमध्ये साधारणतः यांनी दगडाचे ढंपर त्याच्यामध्ये त्यांनी जंतर मंतरला पार करून ठेवले होते. त्याच्यामध्ये काही असे व्हॉलंटियर होते, त्या व्हॉलंटियरने म्हणजे त्यांच्याकडे काही प्रोफाईल नव्हती, पोलीस पण नव्हते, RAF नव्हतं, कोणत्याही सेनेचा ते प्रतिनिधित्व करत नव्हते. अशांनी काय केलं, त्यांच्या काठ्यांमध्ये साधारणतः सुईसारखे किंवा खेळ्यांसारखे प्रकार त्यांनी घालून ठेवले आणि शांततेत प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांनी लाठी हल्ला केला. त्याचबरोबर एक व्हिज्युअल आलं संसदेच्या आतमधून, आवारातून, का त्याच्यामध्ये कमांडो काय करत होते, ज्या दिशेने मार्च येणार होता मुलांचा त्या दिशेने त्यांनी बंदुका रोखून ठेवल्या होत्या. म्हणजे यांना काय करायचं होतं, थोडक्यात जालियनवाला बाग हत्याकांड ज्या पद्धतीने जनरल डायरने घडवलं होतं त्याच पद्धतीने यांना बेजबाबदारपणे लोकशाहीला मारण्याचं काम यांना करायचं होतं. त्याच्यामुळे आता लोकशाहीचं आणि आपल्या क्रांतीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपल्याला हे कोणत्याही पद्धतीत थांबू द्यायचं नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला अवेकन राहणं गरजेचं आहे, जागृत राहणं गरजेचं आहे. एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. ठीक आहे.